यांच्या स्वप्नातील सामाजिक आणि समतेचा जी काही संकल्पना होती ती प्रत्यक्षात येईल आणि त्यांनी जे संविधान लिहिलं, घटना लिहिली, त्यामध्ये सर्वसामान्य माणूस शेवटचा घटक त्याच्यापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे, या निर्णयामुळे हा शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचेल. मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की हा ऐतिहासिक निर्णय आहे. असे कठोर आणि धाडसी, लोकाभिमुख, जनतेच्या हिताचे, देशाच्या हिताचे निर्णय घेण्याला धाडस लागतं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या कृतीतून वारंवार दाखवून दिलेलं आहे. मग ते नारी शक्ती वंदन जे आहे, म्हणजे आपल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय असेल, 370 कलम हटवण्याचा निर्णय असेल, वक्फ बोर्डाचा निर्णय असेल, असे ऐतिहासिक निर्णय, धाडसी निर्णय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतले. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की हा ऐतिहासिक निर्णय आहे. उद्या 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे, आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक न्यायाची ही भेट आपल्या महाराष्ट्राला तर मिळाली आहे, पण संपूर्ण देशाला मिळाली आहे. हा केवळ आकडेवारीचा मुद्दा नाही, तर सामाजिक न्याय, समता व देशाच्या भविष्याशी निगडीत असा हा निर्णय आहे. आणि म्हणून मी पूर्णपणे या त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. आणि खरं म्हणजे सर्व समाजातल्या जातीपातींना एक प्रकारचा न्याय देण्याचं काम या निर्णयामधून मिळणार आहे. आम्ही निवडणुकीमध्ये जी आश्वासनं देतो, जी वचनं देतो, त्याची पूर्तता करतो. त्याचं हे आणखी एक उत्तम उदाहरण आदरणीय मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे. जात न्याय जनगणनेची अनेक वर्षाची मागणी होती, परंतु यापूर्वीची सरकार बघतो, करतो, पाहतो फक्त आश्वासनं देत होते, वोट बँकेचं राजकारण करत होते. खरं तर जातनिहाय जनगणनेला फक्त तोंड देखली मागणी काही वेळा त्यांनी केली, परंतु इतके वर्ष त्यांचं सरकार असून त्यांनी कधीच या बाबतीमध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला नाही. कायम त्यांनी या प्रत्येक जातीपातीकडे, समाजाकडे वोट बँक म्हणून पाहिलं. आणि म्हणून आताच्या परिस्थितीत वोट बँक म्हणून पाहिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला नाही, घेऊ शकले नाहीत. परंतु प्रधानमंत्री मोदीजी कुठल्याही निर्णयाकडे वोट बँक म्हणून पाहत नाहीत. म्हणून घेतलेले निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय ठरले. त्यांचं म्हणणं एकच आहे, या देशातली दलित, शोषित, पीडित, सर्वसामान्य, गरीब जनता याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, तो समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. हीच भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली. आणि म्हणून वोट बँकेचं राजकारण करणाऱ्या, कोण काँग्रेस असेल, इंडिया अलायन्स असेल, त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा प्रकारची झालेली आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतलेल्या या जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णयाचा पुन्हा एकदा त्याचं स्वागत करतो. शिवसेनेचा पूर्ण
या ठिकाणी समर्थन आणि पाठिंबा देतो. जातनी या निर्णयावर आता काँग्रेस देखील पत्रकार परिषद थोड्या वेळात घेणार आहेत. राहुल गांधींची 7 वाजता या निर्णयाबद्दल पत्रकार परिषद आहे. आता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अ, काँग्रेसची भूमिका तर आतापर्यंत स्पष्ट आहे. त्यांचं एवढ्या वर्षाचं सरकार असून त्यांनी कधी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही. वोट बँक, फक्त वोट बँक म्हणूनच पाहिलं. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की सहन होत नाही आणि सांगता येत नाही. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी अवस्था झाली आहे. घरकाना घाटका अशी अवस्था झाली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण पाहिलंय की एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये समाजाला न्याय देण्याचीच भूमिका आहे. तर यापुढे योग्य ती आकडेवारी समोर येईल. मात्र हा जो मोठा मुद्दा आहे तुमच्या हातात हिसकावून आता समीकरणं बदललेली आहेत. मोदींनी हा मोठा मुद्दा जो होता काँग्रेसच्या हातात हिसकावून आपल्याकडे गेला आणि समीकरणं बदलून टाकली. कोणाचा मुद्दा हिसकावून घेण्याचं काम मोदीजींनी कधीच केलं नाही. मोदीजींनी देण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेला देण्याचं काम केलं आहे. आणि मोदीजी घेणारे नाहीत, देणारे आहेत. त्यामुळे आमचं सरकार हे घेणारं नाही तर देणारं आहे. आणि म्हणून नेहमीच या देशातल्या लोकांना भरभरून देण्याचं काम केलं आहे. आज काँग्रेस म्हणायची गरिबी हटाओ, गरिबी हटाओ. गरिबी हटली का? गरीब हटला, पण गरिबी नाही हटली. परंतु 35 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून वर काढण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं. आज जवळपास 80 कोटी लोकांना आज मोफत जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य देण्याचा निर्णय कुणी घेतला? मोदीजींनी घेतला. यामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याचा निर्णय कुणी घेतला? मोदीजींनी घेतला. आणि त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत. महिलांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम, लखपती दिदी असेल, ड्रोन दिदी असेल, असे किती निर्णय घेतले. म्हणून मोदीजी देणारे आहेत. सर, भारत सरकार ने बड़ा फैसला लिया है, क्या कहेंगे इस फैसले के बारे में? भारत सरकार के कैबिनेट में आज बहुत बड़ा फैसला जो जात न्याय जनगणना करने का कैबिनेट में लिया, ये बहुत बड़ा फैसला है, बहुत बड़ा निर्णय है और ऐतिहासिक निर्णय है. और इसका मैं स्वागत करता हूँ. शिवसेना इसका समर्थन करती है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.